सहकार्य केलं आहे श्री दिनकर चौबे, हे सुद्धा शूज उपलब्ध करून देत आहेत। ते शूज आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण स्पर्धेमध्ये लागणाऱ्या चेंडूंची व्यवस्था करणारे श्री नील शेठ यांना आपण अतिथी कक्षामध्ये पाहिलं होतं। GT स्पोर्ट्स शॉन पुरकर, गिल्बर्ट अँड ट्रिसा शॉन, GT स्पोर्ट्सचे मालक शॉन पुरकर जे सुपर बॉयज टीमचे सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा उत्कृष्ट फलंदाज म्हणून बॅट दिले, मॅन ऑफ द सिरीज करता सुद्धा बॅट उपलब्ध करून दिले, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय। एनर्जी ड्रिंक पंकज पटेल साहेबांनी एनर्जी ड्रिंक्स आपल्या या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिले, त्यांचा आम्ही आभार मानतोय। विशाल शर्मा हे सुद्धा आपले सपोर्टर्स आहेत, स्पॉन्सर आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट्स केला आहे। बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये उतरले नाहीत, एक विनंती असेल प्लीज बॅटरला पाठवून द्या। कधी कधी असं वाटते की बॅटर लेट उतरतात तर ते मेकअप करतायत की काय। सुधीर सोनू लवकर या। बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत। मोतीलाल शहा साहेबांना आपण बघितलं, खऱ्या अर्थाने पैशाने श्रीमंती असून चालत नाही, मनाची श्रीमंती सुद्धा तुमचे पाहिली जाते। खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचं काम मोतीलाल शाह साहेबांनी नेहमीच केलं आहे, म्हणूनच त्यांच्या टीम ज्या ज्या ठिकाणी खेळताना दिसत त्यांच्या टीमचं नाव असतं MS ची सुरुवात असं। मोतीलालजी शाह हे डाव्या बाजूला आलेत, विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या। चांगलं सहकार्य तुम्ही करत असतात, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही प्रवेश देत असतात, खेळाडूंना पॅकर्स हवे असतात आणि पॅकर्स म्हणून आज तुमचं सुद्धा योगदान फार मोलाचं ठरलंय। क्रिकेटमध्ये आज तुमच्या टीममधून सुद्धा काही जुने जाणते खेळाडू आपण पाहिले होते। काशीनाथ माची जुने जाणते क्रिकेटर होते, 50+ खेळाडू होते, त्यांनी सुद्धा हे क्रिकेट टेनिस विश्व गाजवलं आणि त्यांची जी गोलंदाजी होती ती सुद्धा अप्रतिम होती, चांगली प्रभावित केलं होतं चांगली गोलंदाजी करत। थँक्यू सो मच। मोतीलाल शाह बासरांचं स्वागत आपण बघतोय, थँक्यू, चांगला सपोर्ट्स आपण केला। चला गेम इज ऑन। सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात होतोय। स्ट्राइक इन कडे बॅटर गेलाय, बॅटिंग करणाऱ्या टीमचा सुधीर आणि नॉन स्ट्राइक इन कडे बॅटर आहे मिस्टर सोनू। एक्स्ट्रा प्लेयर या, पहिला बॉल पडण्याआधी जर आला नाही तर 2 धावांची पेनल्टी असेल। पहिला चेंडू पडण्याआधी आपला एक्स्ट्रा प्लेयर या, अन्यथा 2 धावांची पेनल्टी मिळेल तुम्हाला। कम फास्ट। म्हणूनच हे उल्लेख आम्ही कधीपासूनच करतोय, सुपर बॉयजचे जे मेंबर्स आहेत, कमिटी मेंबर्स, त्यांचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे। त्यांची मेहनत आहे। सचिन जैन कधीच एकट्याचं स्वतःचं नाव मोठं करत नसत। 12th मॅन आलेले आहेत। सो गेम इज ऑन, मॅचला प्रारंभ होतोय, सुरुवात होते। सेमीफायनलचा मॅच आपल्या भेटी करता आलाय। पहिलं चटक टाकण्याकरता अवधूत आलाय। एका वेगळ्या पद्धतीने फटका शॉट सिलेक्ट करायचा होता, परंतु शॉट सिलेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं, तरी सुद्धा 2 धावा मिळण्याची दाट शक्यता। दुसरी धाव घेताना हा धक्का लागलाय, विकेटचं पतन झालंय। लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली, धाव संख्या 1 वर 1। पहिला धक्का लागला आणि अवधूत याच्या या पहिल्याच बॉलवर धावबादच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय। 1 धाव लेग बायच्या स्वरूपात मिळाली। सुधीर इज आउट। मागच्या मॅचमध्ये चांगली सुधीरची बॅटिंग पाहायला मिळाली होती, आता सँडीवर भरोसा केलाय, दाखवलाय, कारण 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत आणि प्रयत्न चांगले करू असं वक्तव्य होतं सुंदरलाल रावत यांचं। सेमीफायनलचा मॅच आहे, मॅच जिंकल्यानंतर थेट फायनलमध्ये भेट होऊ शकतं। फायनलमध्ये आज आपण शेरू 11 भाईंदर टीमला सुद्धा बघणार आहोत। मिस्टर गणेश जाधव यांच्या टीमने काल कमालीचं प्रदर्शन केलं आणि त्यांचा संघ फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला। आज सुपर बॉयज कमिटी मेंबरचा उल्लेख करायचा झाला तर कल्पेशजी राजाभट, मुकेशजी चैन, अक्षय माची, त्याच्यानंतर विवेक दमाई, नितेश यादव, त्यानंतर आर्यन चांगलं काम करतायत, सुमित चौधरी, जिग्नेश जैन, विनोद जैन,
सोहनलाल चौधरी आणि सुपर बॉयचे पुन्हा एकदा ते सपोर्टर्स आहेत, ते सुद्धा चांगलं काम करताना आपल्याला दिसत आहेत. ऑल मेंबर्सनं चांगलं काम केलं आहे. मॅचकडे आपण होऊया. धावसंख्या धावपळकर वाईडने पुढे सरकली आणि धापा लागले जात आहेत सध्याच्या घडीला, त्या म्हणजेच 2. वामशी देवाशी यांचं सुद्धा मी नाव घेईन, सुपर बॉईज कमिटीचे मेंबर आहेत. मॅचकडे वळूया. डावकुऱ्या हाताचा बॅटर सँडी स्ट्राईक इनकडे. सेमीफायनलचा मॅच आहे त्यामुळेच कडक फटकेबाजी करणं महत्वाचं. इथे आता झेल देऊन बॅटर होतो फेल. कावकॉर्नर क्षेत्रामध्ये टिपलाय झेल, बॅटर झाला इथे फेल, विकेटचं झालंय पतन. दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 2. किशोरजी जैन समाजसेवक या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्याचबरोबर सुनील जैन MA डेव्हलपर्स यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. राजन भोसले साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. राजन भोसले साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. सुनीलजी मेहता KM डेव्हलपर्स या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. अतिथी देवो भव हे सर्व मान्यवर अतिथी कक्षामध्ये येताना दिसत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे पुन्हा आमची नजर जातोय. विकेट मिळाली, 2 गडी बाद, धावसंख्या 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलं. साईराज काय करेल आज? आज महत्त्वपूर्ण मॅच आहे. STM 111 या संघाला तुम्ही बॅटिंग करताना बघतायत. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला परी 11 सातपाटी टीमने आणि ही बॅटिंग कशी होईल पाहूया. अवधूतचा हा बॉल अचानकपणे आत वळणारा चेंडू होता, उसळी जास्त होती, 1 धाव मिळाली आणि म्हणूनच लेग बायचा इशारा पंच मॉन्टी घोडेकर सरांचा आलाय. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 3 धाबा. कोणत्याही मोठा फटका खेळण्याची मोकळीक दिली जात नाही या चेंडूवर गोलंदाजाकडून. पंकज पटेल साहेबांना विनंती करतोय आपण स्टेजवर या. पंकज पटेल वेलकम, आपलं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. दिनेश कुमारजी जैन यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आणि मिथुन कुमार जैन साहेबांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. युनिटी कप 2025 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांच्या मुळेच ह्या स्पर्धेला एक वेगळा रंग चढलाय. आपण आलात, आम्ही आपलं मनपूर्वक आभार मानतोय. पुढचा बॉल चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातो. एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देणं फार महत्त्वाचं आणि 1 धाव पूर्ण केली आलेल्या बॅटरने. एका धावेनिशी साईराज आणि सोनू हे सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतील काय. धावसंख्या 4. आता स्ट्राईक इनकडे बॅटर होता सोनू आणि आत्ताच्या घडीला साईराज हा स्ट्राईक इनकडे आलाय. धावा बनवावच लागतील. 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावा बनवल्या तर एक चांगली मजबूती निर्माण होऊ शकते. वेगाने फटका खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल जाईल काय? यस, इट इज अ डॉट बॉल. धावसंख्या धावपळकावर थांबली आहे. धावा आहेत धावपळकावर ते 4. पहिलं षटक चांगला प्रभाव पाडतोय, दबाव टाकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये चेंडू टाकून सलत 5. शेवटचा 1 बॉल असेल अवधूतचा. कर्णधार आहे, संघनायकाला ठाऊक आहे की माझा रोल काय आहे. आता बॅटरला ठाऊक असायला पाहिजे की बॅटरचा रोल काय आहे. सुंदरलाल रावत आज सकाळपासून चांगली मेहनत त्यांची आणि त्यांचं पहिलं पडणारं षटक सुद्धा कमी धावसंख्येचं आपण पाहिलंय. असे खेळाडू बघितलेत. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारे भक्त आपण पाहिलेत. आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू हवेत होता आणि मिड ऑफ मध्ये टिपलाय झेल. संपलाय बॅटर साईराजचा खेळ.
पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात धाव फलकावर त्या 3 गडी बाद फक्त आणि फक्त 4 धावा. नवीन बॅटर आले चेतन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. धावा बनवाव्या लागतील कारण STM 111 संघाने सकाळपासून जो प्रयत्न केला अफलातून प्रयत्न त्यांचा पाहायला मिळाला. 2 संघांना त्यांनी नमवलं आणि सेमीफायनलचा हा मॅच ते खेळत आहेत. दोन्ही टीम जर आपण बघितलं तर मजबूत दिसत आहेत. आज 8 संघांमधून हे 2 संघ वर अडवलेत, वर येताना दिसलेत आणि चांगला परफॉर्मन्स कोण करेल कारण ह्या मॅचला जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये लढेल आणि फायनलमध्ये त्यांचा मुकाबला त्यांचा सामना शेरू 11 भाईंदर या संघाविरुद्ध होताना दिसेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आला वीरूने आज चांगलं काम केलं, चांगलं विकेट मिळवलेत. एका मॅचमध्ये 2 षटकात त्यांनी 5 विकेट मिळवलेत आणि 1च धाव खर्च केली. म्हणजेच 11 चेंडूंमध्ये 5 विकेट मिळवलेत. 1 धाव खर्च करणारा एकमेव असा खेळाडू आहे आपल्याला या स्पर्धेमध्ये सापडलाय. वीरू तयार, समोर बॅटर सुद्धा तयार आहे. सोनू छोटा पॅक बडा धमाका तो करेल काय? शॉट सिलेक्शन चांगलं करावं लागेल गोलंदाजाच्या अगेन्स्ट. पिच बॉल होता ऑन साईडला मिडॉन मध्ये खेळून काढलाय. वाईड ऑफ मिडॉन मधून थ्रो येण्याआधी एकदा मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. एका धाबे करता तरसताना बघतोय आपण बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्रस्त करणारी गोलंदाजी, मोठे फटके मिळत नाही या विकेटवर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. त्यामुळेच कधी कधी लाईफलाईनचा वापर जास्त केल्यानंतर तो फायदा होऊ शकतो. एकेरी दुहेरी धावा या लाईफलाईन म्हटल्या जातात टेनिस क्रिकेटमध्ये. बॅकलिपचा वापर केलाय. स्विंग अँड मिस, वळणदार चेंडू. गोलंदाज वीरू याचे डॉट बॉल. धावसंख्या धावपळकर आहे ती फक्त आणि फक्त 5 धावा. 1 षटक आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या पाहायला मिळतोय. पंकज पटेल ज्यांच्याकडून एनर्जी ड्रिंक्स आपल्याला मिळाली त्यांचा स्वागत आणि सन्मान करताना कृणालजी पुरोहित साहेबांना तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. हे तुम्ही बघू शकतायत. आमचे पाहुणे आणि कॅमेरामॅन सागर सुद्धा सर्व माहिती पोहोचवत आहेत. यूट्यूब वाहिनीवर तुम्ही आमच्या या पाहुण्यांना बघू शकतायत जे अतिथी कक्षामध्ये आलेत. थँक्यू सो मच पंकज पटेल. आपण एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केलात. एक चांगले समाजसेवक म्हणून आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. पंकज भाई यांच्याकरता काही घोषणा सुद्धा आल्यात. चांगलं कार्य करणारे व्यक्ती खऱ्या अर्थाने तुकोबाच्या गात्याप्रमाणे असतात. कोणी कितीही बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्या तरुण जात आहेत. तसंच चांगलं कार्य पंकज पटेल यांनी केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. एका बाजूला आपण चर्चा करूया स्कोअर बोर्डची. मागच्या 3 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही आणि धावा आहेत धाव फलकावर फक्त 5 धावा. सायकिनकडे बॅटर यावेळेला चेतन बघायला मिळतोय. नावामध्ये काय आहे? काम चांगलं करायला पाहिजे. मोठा फटका खेळायचा होता, खोळवर गेला होता क्रीजच्या. धावबादचा धोका आहे आणि इथे चेतनला परत जावं लागेल. विकेटचं झालंय पतन. 4था धक्का, 4 गडी बाद, धावसंख्या 5. इथे लढावं लागेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण जे संकट आले त्या संकटांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल या वेळेला बॅटिंग करणाऱ्या या संघाला. नवीन बॅटर आलाय सुमेध हा नवीन बॅटर आलाय. सुमेध याच्यावर सुद्धा नजरा असतील. सध्या 1 षटक आणि 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 5 धावा. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही है जो तकदीर बदल दे. कल क्या होगा ये कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद ही अपनी तस्वीर बदल दे. आणि आता सुद्धा या ठिकाणी या मॅचला पलटवार करणं बदलणं फार महत्त्वाचं. शेवटचा बॉल आहे या षटकातील. धावसंख्या धावपळकर आहे 4 धावा 5 धावा. 4 गडी बाद 5 बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल घेऊन येतो वीरूने सुद्धा 1 शिकार केली
धावबादच्या स्वरूपात एक विकेट मिळवली. संकट आलेत परंतु त्याच्यामधून सुद्धा काही ना काही मार्ग काढावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला या क्षणाला. शेवटचे एक बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे नवीन आलेला बॅटर सुमेध नॉन स्ट्राईक इनकडे आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळला जातो. या चेंडूला एकच धाव मिळेल. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. चांगलं फिल्डिंग होत आहे. याचबरोबर षटक क्रमांक 2ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना STM 111 संघाची धावसंख्या 4 गडी बाद 6 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत टोचणारी गोलंदाजी आपण पाहिली. 2 षटकांचा खेळ संपला आणि धाव पळकर लागल्या जात आहेत त्या फक्त 6 धाबा. परी 11 सातपाटी संघाविरुद्ध STM 111 या संघाच्या. सुंदरलाल रावत सध्या काहीतरी चर्चा करत असेल की इतकी धावसंख्या कमी का. आणि ह्या षटकामध्ये जे स्लॉग ओव्हर आहे त्या स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी टाकण्याकरता गोलंदाज आता आणला जातोय अमृत. पुढे येऊन खेळायचा होता अमृतच्या या बॉलला. अमृतने सुद्धा चांगला टिचून मारा केलाय. धारदार शस्त्र वापरली जात आहेत आणि इथे वार व्यवस्थित केलं जात आहेत. धावसंख्या धावपळकावर थांबली आहे. धाबा लागलेत त्या 6 धाबा. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. काय मॅच बनलाय. सुरुवातीपासून पकड मजबूत केलंय. आल्या आल्या प्रत्येक मॅचवर आपलं वर्चस्व आपली दहशत आपली हुकूमत गाजवताना परी 11 सातपाटी टीमला तुम्ही बघितलंय. त्यांचे खेळाडू प्रत्येक खेळाडू 100% योगदान देत आहेत कारण त्यांची युनिटी आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. अमृत 38 सर्कलच्या जवळून गोलंदाजी करतोय. बॅकलिपचा वापर होतोय. फक्त मॅनामधून तलवार काढून काही तुम्ही वार करू शकत नाही. प्रत्यक्षात पाहणी करून ते वार करू शकतायत. हा डॉट बॉल गेलाय. 2 चेंडू डॉट गेले. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या थंडावलेली आहे. धावसंख्या मंदावलेली आहे. धावा आहेत धाव पळकावर 4 गडी बाद 6. पुन्हा एकदा रनअप घेताना दिसतोय हा गोलंदाज अमृत. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब त्याला मिळाला होता. पुढे येऊन खेळायचं होतं. पुन्हा गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला सोडलंय. त्याच्या उंचीचा फायदा होतोय. त्या अँगल सुद्धा व्यवस्थित फिरताना दिसतोय. डॉट बॉल स्लॉग ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आग ओकताना गोलंदाज अमृत याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 4 गडी बाद. STM 111 संघ अडचणीमध्ये सापडलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक. काय घडलं बघूया. अपील जोरदार केली होती. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही आणि पंचांचा लेग बाईचा इशारा इम्पॅक्ट सुद्धा पाहिला जातोय आणि तो इम्पॅक्ट बघितल्यानंतर पंचांनी हा इशारा दिलाय. धावसंख्या 7. सहजासहजी या ठिकाणी या मॅचला सुद्धा जाऊ देणार नाहीत STM 111 संघ. गोलंदाजीमध्ये काहीतरी चमत्कार करतील असं वाटतंय. सध्या धावा आहेत त्या फक्त 7 धाबा. शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर एक चांगला स्कोअर बनू शकतोय. म्हणजेच टक्कर देण्यायोग्य धावा बनू शकतात. बॅकलीचा वापर केला. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि अखेरीस अमृतला विकेट मिळाली. विकेटचं पतन. 5वा धक्का 5 गडी बाद. धावसंख्या 7. शेवटचं 1 चेंडू शिल्लक आहेत आणि आकाश नावाचा खेळाडू उतरलाय. कुठेतरी दबावाखाली खेळताना दिसलेत ते म्हणजेच सुंदरलाल रावत यांचे हे खेळाडू त्यांचे हे धुरंधर. कारण पूर्णतः या विकेटवर बोलबाला आपल्याला दिसलाय तो परी 11 सातपाटी या टीमचा. उजव्या बाजूला तुम्ही बघतायत गणेश जाधव गिरीश बोहरा त्यांची टीम इथं दाखल झाले. त्यांचं स्वागत करतोय.
कालचा पहिला दिवस गाजवणारा हा संघ होता शेरू 11 भाईंदर. आणि शेरूभाई म्हटलं तर एक जुने सांगते क्रिकेटर होते. त्यांचा हा संघ चांगली संघबांधणी आणि विजय त्यांचा मिळाला. शेवटचा चेंडू होता. इथे काय घडले बघूया. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 7 धाबा 8 धावांचं लक्ष असेल. 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. सेमीफायनलचा मॅच मध्ये फक्त आणि फक्त 8 धावांचं लक्ष आहे. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आता तुम्ही STM 111 संघाला उतरताना बघणार आहात. चला एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करूया आणि त्याच्यानंतर मग मेगा फायनलचा मॅच बघणार आहोत. एका बाजूला असेल शेरू 11 भाईंदर आणि दुसऱ्या बाजूला कोण. उत्तर बाकी आहे. उत्तर शोधण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आतमध्ये उतरा. टायमर ऑन आहे. त्यामुळेच 2 बॅटर सुद्धा सातपाटी टीमचे उतरतील. परी 11 सातपाटी टीम या ठिकाणी उतरताना दिसेल आपल्याला. प्रसाद खोत अतिशय चांगले संघमालक आहेत. 8 धावांचं टार्गेट आहे. 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. 3 ओवर में केवल 8 रनों की दरकार है. सेमीफाइनल का यह मुकाबला और अगला मुकाबला शायद 3 या 4 ओवर का रहेगा. अतिथी कक्षामध्ये आमचे पाहुणे मंडळी आलेले आहेत. त्यांच्या नावाची चर्चा आम्ही थोड्याच वेळात करतोय. आदरणीय संजय चेन सरांचं आगमन झालंय. संजय चेन साहेबांना तुम्ही बघतायत अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. रवी चेन हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. सर्वांचंच आपण स्वागत करूया युनिटी कप 2025 मध्ये. कारण या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा राजकीय पार्श्वभूमी दिसत नाही. युनिटी म्हणजेच एकीचे बळ या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळेच विविध पक्षाचे विविध पदाधिकारी या अतिथी कक्षामध्ये येताना दिसलेत. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं माजी नगरसेविका रीटा शाह मॅडमला माजी नगरसेविका होत्या त्या सुद्धा अतिथी कक्षाला भेट देताना दिसल्यात. माजी महापौर यांना सुद्धा आपण काळ बघितलं होतं. गोलंदाजी मार्गावर पहिले षटक सुंदरलाल और पहिल्याच बॉलवर सुंदरलाल करतायत कमाल. विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार बनलाय बॅटर अवधूत. गॉन.
अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत अभिनंद भाऊ चव्हाण, मनसे उपशहर अध्यक्ष, मीरा भाईंदर कामगार सेना अध्यक्ष, ज्यांना तुम्ही बघतायत निलेश परमार विभाग अध्यक्ष, ते सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. केबल शाह उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांना सुद्धा तुम्ही बघतायत. अशोकजी जैन शाखा अध्यक्ष, हे सुद्धा इथं दाखल झालेत. त्यानंतर राज शहा साहेबांना आपण बघतायत. विलास साईला सहाना तुम्ही बघतायत आणि विपुल जोशी साहेबांना सुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. सर्व पाहुण्या मंडळींचं या ठिकाणी आगमन झालंय. आता बघूया नेमकं बॅटर काय करतोय. बॅटरने पवित्र आक्रमकच घेतलाय, चौकार खेचला बॅटरने. 4 धाब्यांची संघाचं खातं उघडलंय. 1 गडी बाद धावसंख्या आहे ती 4. चौकार बॅटर मयूर याच्या बॅटमधून आलाय. 4 धावा अजूनही जिंकण्याकरता हव्या आहेत. 3 षटकांमध्ये फक्त 7 धावा बनवता आल्या STM 111 संघाला. आणि प्रत्युत्तरादाखल आता सर्व काही व्यवस्थित चाललंय. 5वी धाव मिळाली. धावसंख्या धावपळकर लागली जाते ते 5 धावा. मला असं वाटतं की एकाच षटकामध्ये हा कोटा पूर्ण होईल, हे प्रयत्न सुरू आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे, कारण त्यांना सुद्धा 7 पाटी या ठिकाणी पोचायचं आहे. त्याच्यानंतर रजनी क्रिकेटमध्ये पोचायचं आहे. फुल टॉस बॉल पाठवून दिले या चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार.